नमस्कार, वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल चॅनल. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सुरेखा कळसकोंडा मॅडम संचलित पतंजली योग व ध्यान केंद्र येथे मला गुरुपौर्णिमेनिमित्त आमंत्रित केले होते. त्यावेळी महिलांना आरोग्याविषयी प्रबोधन करतानाची क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. स्वतः योग प्रशिक्षण घेऊन सामान्य जनतेपर्यंत अगदी प्रत्येक महिलेपर्यंत योग्य योग शिक्षण पोहोचवणे ही मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही हे जे सगळ्यांना प्रेरित करताय योग करण्यासाठी, हे खरंच मला फार म्हणजे तुमचं कौतुक वाटतं या गोष्टीसाठी. थोडंसं सांगेन माझ्याबद्दल पण. माझं नाव आहे डॉक्टर अरुंधती संतोष मांगले पाटील. माझं क्लिनिक आहे वडरगे रोड गडिंग्लज येथे, जीवनदीप क्लिनिक. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि त्यासोबतच मी आहार तज्ज्ञ पण आहे आणि माझं EMSमध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालं आहे. हे करण्यासोबतच मी अजून एक गोष्ट करते, ती म्हणजे माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल असं मॅडम. तर त्याचं एकच मोटिवेशन आहे की मी क्लिनिकमध्ये तर पेशंट्सना ट्रीट करते, पण त्या पेशंट्सना कुठेतरी जीवनशैलीबद्दल योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. यासाठी प्रत्येक पेशंटला आपण ती टिप्स त्यावेळी देऊ शकत नाही. ते प्रत्येक पेशंटपर्यंत ती माहिती योग्य रीतीने पोहोचावी हा माझा हेतू आहे. म्हणून ते यूट्यूब चॅनल मी चालू केलं आहे. मी त्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करण्याचा प्रयत्न करते की खरंच आरोग्यदायी जीवनशैली किती महत्त्वाची असते. कारण आपण आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे जातो, पण आजार होऊ नये यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. त्यासाठी सुद्धा आपण थोडी धडपड आपलं शरीर सदृढ असतानाच करायला हवं. मग त्यासाठी करायचं काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर मॅडमांनी खूप छान प्लॅटफॉर्म इथे तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. मॅडम अगदी तुम्हाला सगळ्यांना योग प्रशिक्षण देतात. या योग प्रशिक्षणाचा तुम्हाला फक्त तुमच्या फिजिकल म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी फायदा नाही होणार आहे, तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी, सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे. कसं ते थोडक्यात सांगते. योग जो आहे तो फक्त एक व्यायामाचा प्रकार नाही आहे. योग हा एक संपूर्ण जीवनशैलीचा भाग आहे. योग आपल्या हॉर्मोन्सपासून आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलला, आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला प्रेरित करतो आणि आपल्या प्रत्येक हॉर्मोनचं काम सुरळीत चालण्यासाठी सुद्धा मदत करतो. जसं की मी थायरॉईडचे जे पेशंट्स असतात त्यांना पण आम्ही आता सगळ्यांनी पण सांगितलं की मेंटल हेल्थ बऱ्याच मुलांचं आजकाल आपण बघतो की डिस्टर्ब झालं आहे. आपण जे स्क्रीन टाईम फार वाढवला आहे मुलांचा, त्यामुळे कुठेतरी मुलं डिस्टर्ब आहेत, डिस्ट्रॅक्टेड आहेत, अभ्यासावर जास्त फोकस नाही करू शकत आहेत. त्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन करा असं आपण सांगतो. याचा खरंच खूप छान फायदा होतो. मी सुद्धा नीटच्या मुलांना गाईड करते, त्यांना प्रशिक्षण देत असते, तेव्हासुद्धा मी त्यांना हेच सांगते की तुम्ही प्राणायाम आणि मेडिटेशन रेग्युलरली करा. प्राणायाम आणि मेडिटेशन हे फक्त व्यायाम नाही आहे. तुमच्या फुफ्फुसांपासून तुमच्या मेंदूपर्यंत तुमच्या प्रत्येक हॉर्मोन्सला संतुलित ठेवण्याचं काम आहे ते हे योग करतं, मेडिटेशन करतं आणि प्राणायाम करतं. आता माझ्या प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मी सुद्धा प्रीनेटल योगाचे कंप्लीट क्लासेस केले, कारण योग मी आधीपासून करत होते, पण प्रेग्नेन्सी दरम्यान योग करता येतो का, कोणता योगाचा प्रकार चालतो याबद्दल संभ्रम होता. त्यासाठी ऑनलाईन क्लासेस मी जॉईन केले. तर या 9 महिन्यात मी योग केल्यामुळे त्याचा इतका छान फायदा मला झाला. अगदी पूर्ण 9 महिने मला कोणत्याही एक्स्ट्रा टॅबलेट्स खाव्या लागल्या नाही. मला ना BP, शुगर ना थायरॉईडचा त्रास झाला. हे सगळं झालं ते फक्त आणि फक्त योग, प्राणायाम आणि मेडिटेशनमुळे. आता बऱ्याच बायका म्हणतात की नाही मॅडम आम्हाला वेळच मिळत नाही व्यायामासाठी. मी म्हणते आपल्याला एक 10 ते 15 मिनटं मोबाईल बघायला तर वेळ मिळतो. मग एक 10 ते 15 मिनटं जरी आपण सकाळी स्वतःसाठी काढली तर फक्त तुम्ही तुमचं आरोग्य नाही सुधारणार आहात, तुमच्या पूर्ण घराचं आरोग्य सुधारणार. कारण आपली मुलं ही आपल्याकडे बघून शिकत असतात. ते आपल्याला जे बघतात तीच ते फॉलो करतात. आपण जर मोबाईल घेतला ती सुद्धा मोबाईलच घेणार आहेत आणि आपण जर व्यायाम केला तर आपण पण व्यायाम करणार. माझं बाळ आता 8 महिन्याचं आहे. रोज ते मी माझ्या 5व्या महिन्यापासून योगा स्टार्ट केला, म्हणजे 5 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर रोज ते मला योगा करताना बघतं, रोज सकाळी व्यायाम करताना बघतं आणि ते सुद्धा माझ्यासोबत काहीतरी हातपाय हलवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे आत्तापासून ते कुठे ना कुठेतरी बीज मी त्याच्यात रोवते. ते बीज जर आत्ता रुजवलं तर पुढे जाऊन मला त्याला स्पेशली सांगावं लागणार नाही की पुढे जाऊन व्यायाम कर, योग कर. कारण आता आपण बघतोय आपला देश जो आहे तो डायबिटीसमध्ये सर्वात पुढे आहे. कशामुळे हो? फक्त आपण निर्धास्त आहोत, आपल्या हेल्थबद्दल आपण काही कॉन्शियस नाही
त्यामुळे आपल्याला डायबिटीस झाला आहे. आपण जे बसून किंवा सतत आपण फक्त घरातली कामं केली म्हणजे झालं असं नाही. आपल्या स्वतःसाठी आपण थोडा वेळ काढणं हे गरजेचं आहे. कारण एक स्त्रीच एक कुटुंब घडवत असते. स्त्रीच्या हातात असतं की तिच्या कुटुंबाचं आरोग्य कसं ठेवायचं ते. कारण आपण बघतोय की डायबिटीसमुळे बऱ्याच जणांना अगदी कमी वयात हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक येणं असं प्रमाण फार वाढलं आहे. कारण आपण आपल्या वाढत्या वजनाबद्दल जास्त कॉन्शियस नाही आहोत. तर फक्त वाढतं वजन नाही, आपल्या प्रत्येकाच्या शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये अगदी 9व्या वर्षापासून चरबी साठायला चालू होते. पण आपण निर्धास्त असतो, मी तर बारीक आहे, माझं तर फार वजन नाही वाढलंय, मला काही होणार नाही. पण असं नाही आहे. ही सुरुवात तुमच्या वयाच्या 9व्या वर्षापासून झालेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तिशीमध्ये तुम्हाला हळूहळू त्रास चालू होणार आहेत. त्यामुळे तिशीपर्यंतची वाट पण बघू नका. तुमच्या मुलांना आतापासूनच नियमित योग करायची सवय लावा. जशी आपण इतर कामं नियमितपणे करतो ना, त्याच पद्धतीने योगाला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा, अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करेन. गुरुपौर्णिमेनिमित्त मॅडमांनी मला इथे बोलवलं, माझं आदरातिथ्य केलं आणि तुमच्या सगळ्यांसमोर बोलण्याची संधी दिली. तुम्ही सगळ्यांनी ही माहिती शांतपणे ऐकली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.